माणूस जेव्हा प्रेम करतो तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला आपलं सर्वस्व समजतो. पण जर समोरची व्यक्ती त्या प्रेमाचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करत असेल तर त्या प्रेमापेक्षा मोठा दुसरा शाप कोणताच नसतो. आजची कथा आहे सईची, एका अशा मुलीची जिने स्वतःचं आयुष्य, स्वतःची स्वप्न आणि स्वतःचा प्रत्येक श्वास आपल्या नवऱ्यासाठी अर्पण केला. पण तिचा नवरा तिच्यावर प्रेम नाही तर तिच्या निरागसपणावर जगत होता. सईला वाटायचं एक दिवस तिचा नवरा नक्की बदलेल, पण तिला माहीत नव्हतं की ज्या माणसासाठी ती दिवस रात्र कष्ट करत होती तोच माणूस तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव रचत होता. आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा खूप उशीर झाला होता. पहाटेचे 5 वाजले होते. अजून सूर्य उगवायचा होता. छोट्याशा भाड्याच्या घरात सईची धावपळ सुरू झाली होती. तिने आधी अंगण झाडलं, नंतर पाणी भरलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. गॅसवर चहा ठेवताना तिची नजर भिंतीवर लावलेल्या लग्नाच्या फोटोवर गेली. त्या फोटोत रोहन हसत होता आणि सईच्या चेहऱ्यावरही निरागस आनंद होता. तो फोटो पाहून तिच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. देवा, माझ्या नवऱ्याचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे. त्यांना खूप मोठा माणूस बनव. ती रोज हीच प्रार्थना करत असे. सकाळी 6 वाजेपर्यंत तिने नाश्ता तयार केला. रोहन झोपेतून उठून बाहेर आला. चहा झाला का? हो, आत्ताच देते. सईने हसत कप त्याच्या हातात दिला. रोहन शांतपणे चहा पित होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, सई, काल एका मित्राला भेटलो होतो. मग? तो म्हणाला, जर थोडे पैसे मिळाले तर छोटासा व्यवसाय सुरू करता येईल. सईच्या चेहऱ्यावर आनंद आला. खरंच? मग नक्की करा ना. रोहनने मुद्दाम सुस्कारा सोडला. पण पैसे कोठून आणू? बँक कर्ज देत नाही. सई काही क्षण विचारात पडली. मग हळू आवाजात म्हणाली, या महिन्याचा पगार मिळाला की मी तुम्हाला देते. रोहन लगेच म्हणाला, नको, तुझ्यावर भार टाकायचा नाही. सई हसली. तुमचं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न. रोहनच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं, पण ते समाधान प्रेमाचं नव्हतं तर स्वार्थाचं होतं. सई सकाळी 7 वाजता पहिल्या कामावर गेली. एका घरात स्वयंपाक, त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी साफसफाई, दुपारी एका छोट्या उपाहारगृहात भांडी धुण्याचं काम, सायंकाळी एका शिवणकामाच्या दुकानात काम. दिवसभर ती थकत होती, पण प्रत्येक महिन्याच्या शेवटी पगार हातात आला की तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू यायचं. कारण तिला वाटायचं हे पैसे रोहनच्या भविष्याला आकार देतील. महिन्याचा शेवट आला. सईने एक लिफाफा रोहनच्या हातात ठेवला. हे घ्या, या महिन्याचे सगळे पैसे. रोहनने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. फक्त अजून थोडे दिवस साथ दे. व्यवसाय सुरू झाला की तुला कोणतंच काम करू देणार नाही. सईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण त्या विश्वासामागे एक कट लपला होता. त्या संध्याकाळी रोहन थेट शहरातील एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेला. तिथे आधीपासूनच एक तरुणी त्याची वाट पाहत बसली होती. ती होती रिया. रोहनने खिशातून तोच लिफाफा काढला. रिया हसत म्हणाली, वाह, आज तर भरपूर पैसे दिसत आहेत. रोहनही हसला. माझी बायको खूप भोळी आहे. मी व्यवसायाचं नाव घेतलं की ती एक शब्दही न बोलता सगळा पगार माझ्या हातात ठेवते. दोघंही मोठ्याने हसू लागले. त्या पैशातून रोहनने रियासाठी महागडा मोबाईल घेतला. त्यानंतर दोघे एका आलिशान हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि त्याच वेळी सई एका बसस्थानकावर बसून फक्त 10 रुपयांचा वडापाव खात होती. तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होतं, कारण तिला वाटत होतं आज मी रोहनच्या स्वप्नांसाठी आणखी एक पाऊल टाकलं. तिला कल्पनाही नव्हती की ती ज्या स्वप्नांसाठी स्वतःला झिजवत होती तेच स्वप्न तिचं नव्हतं. सईचं आयुष्य रोज त्याच चक्रात अडकलं होतं. पहाटे 5 वाजता उठायचं, घरची सगळी कामं उरकायची, रोहनला डब्बा आणि नाश्ता द्यायचा आणि मग स्वतः कामावर निघायचं. दिवसभर 4 वेगवेगळ्या ठिकाणी काम करून रात्री दमून भागून घरी यायचं. पण या सगळ्या धावपळीतही तिच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती, कारण तिच्यासाठी तिच्या नवऱ्याचं स्वप्नच तिचं आयुष्य होतं. त्या दिवशी सई ज्या शिवणकामाच्या दुकानात अर्धा वेळ काम करत होती तिथे अचानक मशीन बंद पडलं. दुकानदार म्हणाला, सई, समोरच्या इलेक्ट्रिकल दुकानातून एखाद्या माणसाला बोलवून आणशील का? हो. सई लगेच समोरच्या दुकानाकडे गेली.
दुकानात एक तरुण ग्राहकाचं काम करत होता. सईने शांतपणे विचारलं, भाऊ, आमच्या दुकानात मशीन बंद पडलंय, वेळ असेल तर जरा पाहायला याल का? त्या तरुणाने मागे वळून पाहिलं आणि काही क्षण तो सईकडे पाहतच राहिला. सई? सईनेही त्याच्याकडे नीट पाहिलं. अरे समर्थ? दोघेही काही क्षण आश्चर्याने एकमेकांकडे पाहत राहिले. समर्थ हसला. इतक्या वर्षांनी भेटतेस आणि भाऊ म्हणतेस? सई ही हलकसं हसली. अरे, मी सुरुवातीला तुला ओळखलंच नाही. कॉलेज संपल्यानंतर दोघांची ती पहिलीच भेट होती. समर्थने मशीन दुरुस्त करून दिलं. दुकानदाराने पैसे द्यायला हात पुढे केला, पण समर्थ म्हणाला, राहू द्या काका, सईच्या दुकानाचं काम आहे. दुकानदार हसला. मग चहा तरी घेऊन जा. समर्थने नम्रपणे नकार दिला. सई म्हणाली, धन्यवाद, तुझ्यामुळे काम पुन्हा सुरू झालं. धन्यवाद कसला, आपण जुने मित्र आहोत. सई हसली. हो, पण आता प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे. समर्थने तिच्याकडे पाहिलं. आनंदी आहेस ना? सईच्या चेहऱ्यावर नेहमीचं हसू आलं. खूप आनंदी आहे. समर्थने तिच्या हातांकडे पाहिलं. सततच्या कामामुळे तिच्या बोटांवर फोड आले होते. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. जर ती इतकी आनंदी असेल तर तिच्या हातांवर एवढे कष्टाचे व्रण का? पण त्याने काही विचारलं नाही. सायंकाळी सई घरी पोहोचली. रोहन सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होता. आज उशीर झाला. दुकानात मशीन बंद पडलं होतं. रोहनचं लक्ष अजिबात तिच्याकडे नव्हतं. काही वेळाने तो म्हणाला, सई, अजून थोडे पैसे लागतील. सई थोडी काळजीत पडली. पण या महिन्याचा सगळा पगार तर मी तुम्हाला दिला. हो, पण व्यवसायात अचानक खर्च वाढला. सई काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, माझ्याकडे थोडे दागिने आहेत. आईने लग्नात दिले होते. रोहनने मुद्दाम नकार दिल्यासारखं दाखवलं. नको, ते तुझे आहेत. सई लगेच म्हणाली, तुमचं स्वप्न पूर्ण झालं तर त्यापेक्षा मोठा दागिना माझ्यासाठी दुसरा कोणता? रोहनच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच खोटं हसू उमटलं. दुसऱ्या दिवशी सईने तिच्या 2 सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि मिळालेले पैसे रोहनच्या हातात ठेवले. रोहनने तिला फक्त एवढंच सांगितलं, तू माझ्यावर जो विश्वास ठेवतेस ना, तो मी कधीच तुटू देणार नाही. हे ऐकून सईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. पण त्याच रात्री रोहन त्या पैशातून रियासाठी महागड्या सोन्याचा नेकलेस विकत घेत होता. रिया हसत म्हणाली, तुझी बायको अजूनही काही विचारत नाही? रोहन मोठ्याने हसला. तिला वाटतं मी व्यवसाय उभारत आहे. दोघांचं हसू सुरू असताना दूर एका छोट्याशा घरात सई देवासमोर हात जोडून फक्त एकच प्रार्थना करत होती, देवा, माझ्या नवऱ्याच्या कष्टांना यश दे. तिच्या प्रार्थनेत स्वार्थ नव्हता, पण तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जात होता. 2 दिवस उलटले. सई नेहमीप्रमाणे पहाटे उठली. घरातील सगळी कामं आटपून तिने रोहनचा डब्बा भरला. रोहन निघताना म्हणाला, आज मी उशिरा येईन. एका मोठ्या क्लायंटसोबत मीटिंग आहे. सईच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. देव करो ही मीटिंग यशस्वी होऊ दे. रोहन काहीही न बोलता घराबाहेर पडला. दुसरीकडे समर्थ त्याच्या इलेक्ट्रिकल दुकानात काम करत होता. इतक्यात त्याचा मित्र निलेश आला. चल, नवीन मॉलमध्ये इलेक्ट्रिकल फिटिंगचं काम आहे. दोघे तिथे पोहोचले. काम सुरू असतानाच समर्थचं लक्ष खाली असलेल्या महागड्या कॉफी शॉपकडे गेलं. त्याने सहज खाली पाहिलं आणि त्याला रोहन दिसला. रोहन एका तरुणीसोबत हसत बसला होता. दोघे खूप जवळ बसले होते. समर्थच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला, हा तर सईचा नवरा आहे ना? मग ही मुलगी कोण? पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःलाच थांबवलं. नाही, कदाचित ही त्याची व्यावसायिक भागीदार असेल. पुरावा नसताना कोणाबद्दल चुकीचा विचार करणं योग्य नाही. तो पुन्हा कामाला लागला. त्या दिवशी संध्याकाळी सई शिवणकामाच्या दुकानातून घरी निघाली. रस्त्यात अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. बसस्टॉपवर अनेक लोक उभे होते. तेवढ्यात समर्थ तेथे आला. सई, अजून बस नाही आली? नाही. छत्री घे. नको, तू कसा जाशील? माझ्याकडे दुकानापर्यंत शेड आहे, तू घे. सईने नकार दिला. पण समर्थने तिच्या हातात छत्री ठेवली. उद्या दुकानात दे. सई हसली. धन्यवाद.
समर्थ काही न बोलता निघून गेला. बसस्टॉपवर उभ्या असलेल्या एका वृद्ध महिलेने हे पाहिलं आणि सईला म्हणाली, बाळा, तो मुलगा तुझी खूप काळजी घेताना दिसत आहे. सई हसत म्हणाली, तो माझा कॉलेजमधला मित्र आहे. खूप चांगला माणूस आहे. रात्री सई घरी आली. रोहन अजून परतला नव्हता. रात्री 10:30 वाजता तो घरी आला. त्याच्या हातात महागड्या ब्रँडची शॉपिंग बॅग होती. सईने आश्चर्याने विचारलं, ही बॅग कोणाची? रोहन क्षणभर गोंधळला, पण लगेच म्हणाला, क्लायंटसाठी भेटवस्तू घेतली होती. सईने लगेच विश्वास ठेवला, अच्छा, म्हणून उशीर झाला. रोहनने सुटकेचा निश्वास सोडला. दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थ आपल्या दुकानात बसला होता. तेवढ्यात त्याचा मित्र निलेश म्हणाला, काल तू ज्या माणसाकडे बघत होतास ना, तो रोज त्या मुलीसोबत तिथेच जातो. समर्थने विचारलं, तुला खात्री आहे? हो, गेल्या महिन्याभरापासून मी त्यांना अनेकदा पाहिलंय. समर्थ शांत झाला. त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. जर हे खरं असेल तर सईची फसवणूक होत आहे. पण लगेच दुसरा विचार आला, नाही, मी फक्त ऐकून या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. आधी सत्य जाणून घेईन. त्याने मनाशी ठरवलं. पुरावा मिळवल्याशिवाय सईसमोर एक शब्दही बोलायचा नाही. कारण त्याला सईचा संसार मोडायचा नव्हता. त्याला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं. त्याचवेळी रोहन शहराच्या दुसऱ्या टोकाला रियाला भेटायला निघाला होता आणि त्याच्या मनात एक नवीन योजना आकार घेत होती. अशी योजना ज्यामुळे सईचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सई नेहमीप्रमाणे कामावर जाण्याची तयारी करत होती. रोहन सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होता. अचानक तो म्हणाला, सई, जरा इथे बस ना. सई लगेचच त्याच्या समोर जाऊन बसली. रोहनने तिचा हात हातात घेतला. मी तुला इतके दिवस एक गोष्ट सांगितली नाही. सई थोडी घाबरली. काय झालं? व्यवसाय सुरू करायचा आहे ना? त्यासाठी एका कंपनीकडून मोठी संधी आली आहे. सईच्या डोळ्यात आनंद चमकला. खरंच? हो, पण 2 लाख रुपये भरले तरच ते काम मिळणार आहे. हे ऐकताच सई शांत झाली. तिच्यासाठी 2 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. ती हळूच म्हणाली, इतके पैसे माझ्याकडे कुठून येणार? रोहनने मुद्दाम निराश झाल्यासारखं दाखवलं. म्हणूनच मी काही बोलत नव्हतो. राहू दे, माझं नशीबच खराब आहे. तो उठून निघून गेला. सई मात्र विचारात पडली. तिला रोहनचं स्वप्न मोडताना पाहवत नव्हतं. त्या दिवशी सई दिवसभर काम करत होती, पण तिचं मन कुठेच लागत नव्हतं. रात्री घरी येताना ती सतत एकच विचारात होती, रोहनसाठी मी अजून काय करू शकते? दुसऱ्या दिवशी सई तिच्या जुन्या ओळखीच्या महिला बचत गटाच्या अध्यक्षांकडे गेली. ताई, मला 2 लाख रुपयांचं कर्ज मिळेल का? त्या म्हणाल्या, सई, एवढं मोठं कर्ज परतफेड कशी करशील? सई हसली. मी आणखी काम करेन, पण माझ्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण व्हायला हवं. तिच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून त्यांनी अर्ज भरून घेतला. संध्याकाळी रोहन एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये रियासोबत बसला होता. रिया हसत म्हणाली, काय मग, पैसे जमले का? रोहन कॉफीचा घोट घेत म्हणाला, 2-3 दिवसात मिळतील. तुझी बायको इतका विश्वास कसा ठेवते तुझ्यावर? रोहन हसला. तिचं प्रेमच माझी कमाई आहे. रिया मोठ्याने हसू लागली. आणि तू त्या प्रेमावर ऐश करतोस. दोघेही हसत होते. रोहनच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. काही दिवसांनी सईला कर्ज मंजूर झाल्याचा फोन आला. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती धावतच घरी आली. रोहन घरी येण्याची वाट पाहत बसली होती. रात्री तो आला. सईने कपाटातून पैसे काढले आणि त्याच्या हातात ठेवले. हे घ्या. रोहन आश्चर्याने म्हणाला, हे काय? तुमच्या व्यवसायासाठी? पण इतके पैसे कोठून आणलेस? कर्ज काढलं. हे ऐकून रोहन काही क्षण गप्प राहिला. त्याने लगेच सईला मिठी मारली. सई, तू माझ्यासाठी इतकं केलंस? सईच्या डोळ्यात आनंद होता. तुम्ही यशस्वी झालात म्हणजे माझं आयुष्य यशस्वी झालं. रोहनच्या चेहऱ्यावर बनावटी प्रेम होतं आणि सईच्या मनात खरं प्रेम. दुसऱ्या दिवशी समर्थ पुन्हा त्या कॉफी शॉप समोरून जात होता.
त्याने पुन्हा रोहनला त्याच मुलीसोबत पाहिलं. यावेळी दोघे हातात हात घालून बाहेर येत होते. तेवढ्यात रिया हसत म्हणाली, रोहन, आता सईकडून पैसेही आले. आता आपलं स्वप्न पूर्ण होईल. हे शब्द समर्थच्या कानावर पडले. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे सई ज्या पैशांसाठी दिवस रात्र कष्ट करते, ते पैसे हा माणूस या मुलीवर खर्च करतो. समर्थचा राग अनावर झाला. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःलाही सावरलं. नाही, अजूनही मला पूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे. त्याने ठरवलं, आतापासून रोहनवर गुपचूप लक्ष ठेवायचं. कारण त्याला खात्री झाली होती, सईच्या आयुष्यात काहीतरी फार मोठं चुकीचं घडत होतं. दिवस मागे सरकत होते. सईची धावपळ मात्र दिवसेंदिवस वाढत होती. बचत गटाचं कर्ज, घरखर्च आणि रोजच्या कामाचा ताण. तरीही तिच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती. कारण तिच्या मनात एकच विश्वास होता, आजचं कष्ट उद्याचं सुख बनतील. दुसरीकडे समर्थने आता रोहनवर गुपचूप लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. तो रोज त्याचा पाठलाग करत नव्हता, पण जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तो दुरूनच निरीक्षण करत असत. काही दिवसात त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. रोहन कधीच कोणत्याही ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जात नव्हता. उलट तो रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये रियाला भेटत होता. हे पाहून समर्थची शंका आता खात्रीत बदलत होती. एक दिवस सई ज्या उपहारगृहात काम करत होती, तिथे अचानक समर्थ आला. एक चहा मिळेल का? सई हसली. अरे, तू इथे? जवळच काम होतं. सईने त्याला चहा दिला. ती पुन्हा कामात व्यस्त झाली. समर्थ तिच्याकडे पाहत होता. दिवसभर उभी राहून काम करणारी, चेहऱ्यावर थकवा असला तरी ओठांवर हसू ठेवणारी तीच सई त्याला कॉलेजमध्येही आठवत होती. फरक एवढाच होता, तेव्हा तिच्या डोळ्यात स्वप्न होती, पण आता त्याच डोळ्यात जबाबदारी होत्या. सईला थोडा वेळ मिळताच समर्थ शांतपणे म्हणाला, सई, एक विचारू? विचार ना. तू इतकी काम का करतेस? सई हसली. माझ्या नवऱ्याचं स्वप्न आहे मोठा व्यवसाय उभा करायचा, आणि म्हणून तू स्वतःला इतकं झिजवतेस? त्यांच्या यशातच माझा आनंद आहे. हे ऐकून समर्थ काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, सई, प्रत्येक माणूस दिसतो तसा असतोच असं नाही ग. सईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे? समर्थने लगेच विषय बदलला. काही नाही, सहज बोललो. कारण त्याच्याकडे अजून ठोस पुरावा नव्हता. त्या संध्याकाळी रोहन आणि रिया एका ज्वेलरी शोरूममध्ये गेले होते. रिया एका महागड्या हिऱ्यांच्या अंगठीकडे बोट दाखवत म्हणाली, मला ही अंगठी हवी. रोहन म्हणाला, आत्ता घेऊ, काही दिवसांनी अजून मोठं गिफ्ट देईन. रिया हसत म्हणाली, आणि तुझी बायको? रोहन तुच्छतेने म्हणाला, ती अजून माझ्यावर आंधळा विश्वास ठेवते. हे सगळं दुकानाच्या बाहेर उभा असलेला समर्थ ऐकत होता. यावेळी त्याने मोबाईल काढला आणि रोहन रियाचे काही फोटो काढले. तो स्वतःशीच म्हणाला, आता मला पुरावा मिळाला आहे. रात्री समर्थ बराच वेळ विचार करत बसला. हे फोटो सईला दाखवावेत का? पण जर तिने माझ्यावर अविश्वास ठेवला तर, किंवा तिचा संसार तुटला तर? तो संपूर्ण रात्र झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सई कामावरून घरी जात होती. रस्त्यात समर्थ तिची वाट पाहत उभा होता. सई, 2 मिनिटं बोलायचं आहे. हो, बोल ना. समर्थच्या हातात मोबाईल होता. तो काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, मी जे सांगणार आहे ते तुला कदाचित आवडणार नाही, पण मला वाटतं तुला सत्य माहिती असणं गरजेचं आहे. सई आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात पहिल्यांदाच एक अनामिक भीती निर्माण झाली. सई समर्थ समोर उभी होती. समर्थच्या हातात मोबाईल होता. त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. सई, मला तुझ्याशी एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. सई हसत म्हणाली, अरे, एवढा गंभीर का दिसतोयस? समर्थ काही क्षण शांत राहिला. तुझ्या रोहनबद्दल? सईच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. रोहनबद्दल? हो. काय झालं त्यांना? समर्थ म्हणाला, सई, मला असं वाटतं की तू त्याच्यावर जितका विश्वास ठेवतेस तितका ते त्या विश्वासाला पात्र नाहीत. हे ऐकताच सईचा चेहरा बदलला. समर्थ, मला कोड्यात बोलू नकोस.
मी तुला दुखवण्यासाठी बोलत नाही. मग मला काही गोष्टी दिसल्या आहेत, पण अजून पूर्ण सत्य समजून घ्यायचं आहे. सई हलकसं हसली. समर्थ, तू अजूनही आधीसारखाच आहेस. म्हणजे? प्रत्येक गोष्टीची काळजी करणारा. समर्थ काही बोलणार इतक्यात सई म्हणाली, माझे पती खूप चांगले आहेत, त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. पण कृपया त्यांच्याबद्दल काही चुकीचं बोलू नकोस. समर्थ शांत झाला. त्याने मोबाईल पुन्हा खिशात ठेवला. आज नाही, अजून वेळ आलेली नाही. त्या रात्री रोहन घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद होता. सईने विचारलं, आज खूप आनंदात दिसतायत. रोहन हसत म्हणाला, व्यवसायाचं काम पुढे सरकतंय. सईच्या डोळ्यात आनंद चमकला. मी देवाला रोज तुमच्यासाठी प्रार्थना करते. रोहनने तिच्याकडे पाहिलं. एका क्षणासाठी त्याच्या मनात अपराधीपणाची हलकीशी भावना आली, पण पुढच्या क्षणी ती नाहीशी झाली. कारण त्याच्या डोळ्यांसमोर रियाचं स्वप्न होतं. दुसऱ्या दिवशी रिया म्हणाली, रोहन, अजून किती दिवस? रोहन शांतपणे म्हणाला, फार नाही. मग? मी सगळा प्लॅन तयार केला आहे. रिया उत्सुक झाली. कसला प्लॅन? रोहन हसला. असा प्लॅन की सई स्वतःहून माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. रिया आनंदाने म्हणाली, म्हणजे आता आपल्यामध्ये कोणताही अडथळा राहणार नाही. रोहनने मान हलवली. फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघ. दोघांनाही कल्पना नव्हती की काही अंतरावर उभा असलेला एक माणूस त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होता. तो होता समर्थ. यावेळी त्याने मनाशी एक निर्णय घेतला. आता मी फक्त पाहत बसणार नाही, पण घाईही करणार नाही. योग्य वेळीच सत्य सई समोर आणीन. कारण त्याला माहिती होतं, अर्धवट सत्य अनेकदा पूर्ण खोट्यापेक्षाही जास्त नुकसान करतं. या 3 दिवसात रोहनचं वागणं अचानक बदललं होतं. तो सईशी प्रेमाने बोलू लागला. सकाळी निघताना तो म्हणायचा, सई, स्वतःची काळजी घे. रात्री घरी आल्यावर तिची विचारपूस करायचा. हे पाहून सईच्या मनात आनंद दाटून आला. ती मनोमन म्हणाली, देवा, माझी प्रार्थना ऐकलीस. माझा रोहन खरंच बदलतोय. दुसरीकडे रिया मात्र अस्वस्थ झाली होती. ती रोहनला फोन करून म्हणाली, तू सईसोबत एवढ्या प्रेमाने का वागतोयस? रोहन हलकसा हसला. रिया, मोठं काम करायचं असेल तर थोडा अभिनय करावा लागतो. म्हणजे? योग्य वेळ आली की सगळं संपेल. रिया निश्चिंत झाली. एक दिवस शनिवारी सई स्वयंपाकघरात काम करत होती. रोहन तिच्या जवळ आला. सई, हो. उद्या सुट्टी आहे ना? हो. चल, आपण दोघं फिरायला जाऊ. सईच्या हातातून चमचा खाली पडला. तिला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. लग्नानंतर पहिल्यांदाच रोहनने स्वतःहून तिला फिरायला जाण्याचं सांगितलं होतं. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. खरंच? हो. इतके दिवस तू माझ्यासाठी खूप कष्ट केलेस. आता थोडा वेळ फक्त आपण दोघे. सई आनंदाने म्हणाली, मी आजच तयारी करते. त्या रात्री तिला झोपच लागली नाही. तिने तिची साधीशी निळी साडी इस्त्री करून ठेवली. रोहनला आवडणारे पदार्थ बनवण्यासाठी लागणारं सामानही आणून ठेवलं. ती मनात सतत एकच विचार करत होती, उद्याचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थ दुकान उघडत होता. तेवढ्यात त्याचा मित्र निलेश धावत आला. समर्थ, मी आत्ताच रोहनला पाहिलं. कुठे? तो एका ट्रॅव्हल एजन्सीत होता. मग? तो 2 जणांसाठी डोंगराळ भागात जाण्याची चौकशी करत होता. समर्थ विचारात पडला. अचानक सहल? आणि इतक्या दिवसांनी त्याच्या मनात पुन्हा संशयाचं वादळ उठलं. संध्याकाळी रोहन घरी आला. त्याच्या हातात 2 बसची तिकीटं होती. सई, उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. सईने ती तिकीटं हातात घेतली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही केल्या थांबत नव्हतं. ती देवासमोर उभी राहिली. देवा, माझा संसार कायम असा सुखात ठेव. तिच्या डोळ्यात आनंद होता, पण नशिबाने तिच्यासाठी वेगळाच निर्णय घेतला होता. त्याचवेळी रोहनने रियाला एक छोटासा संदेश पाठवला. उद्या संध्याकाळपर्यंत
आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा कायमचा दूर होईल. तो संदेश वाचून रिया फक्त हसली आणि समर्थ, जो योगायोगाने त्या परिसरात आला होता, त्याने रोहनला बस स्थानकाकडे जाताना पाहिलं. त्याच्या मनात एकच प्रश्न घुमू लागला, रोहन नेमकं काय करणार आहे? काय होईल पुढे? रोहनच्या मनात असं काय चाललं आहे? सईवरती आता कोणते संकट येईल का? समर्थ काय मदत करेल? हे सर्व पाहूयात पुढील भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथा लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात आपल्या कथेच्या पुढील भागात. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.